घ्या ना. अहो इथं बसा की आमच्यासोबत बसून घेते. त्याच्याकडे नका जा. हा भांडणं होतात दोघे बापलेकांची लय भांडणं इकडेच बघा. जय भीम मित्रमैत्रिणींनो, पहा माझे कसे माहेरी लाड चाललेले आहेत. लाडच लाड चाललेले आहेत. मला वाटलं भाऊ आणि वहिनी नाही आहे तर माझं कौतुक कमी होतं की जास्त. पण भाऊ, मी खरं सांगू का पुष्पा वहिनी, तुमच्यापेक्षा पण माझा जास्त जरा लाड करतोय. आणि खरं सांगायचं तर पहिली साडी मला माझ्या भाच्यांमध्ये पहिली साडी मला संदीपने घेतलेली आहे. आणि आता माझ्या विशालने मला साडी घेतली. विशाल म्हणजे माझा लाडका भाच, तसे सगळेच भाचे लाडके आहेत. आणि सॉरी सगळ्या भाच्यांमध्ये भाचीमध्ये मी माझ्या सपनाचं नाव घ्यायला विसरले होते. तर सपना, सॉरी बाबू, तुझं नाव मी स्वतः ठेवलं आहे. तिचं बापूला म्हटलं तिचं नाव आश्लेषा ठेवा किंवा सपना ठेवा. तर मग लास्ट टाईम मी तुझं नाव घेतलेलं नाही बाबू. तर तू तर माझी लाडकी भाची आहेस. तर माझ्या लाडक्या विशालने मला 1650 रुपयाची कांजीवरम साडीसुद्धा घेतलेली आहे. तर असे माझे माहेरी लाड चाललेले असतात. तर बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो, कसं वाटतं आहे माझं माहेर तुम्हाला? मला तर वाटतं आहे की प्रत्येकाला असं माहेर मिळावं. आणि माझा भाऊ आणि वहिनी गावाला गेले तर मला असं वाटलं की वैशू आणि विशाल आणि आकाश, विरू किती माझे लाड पुरवतील काय माहिती. पण अपेक्षापेक्षा जरा जास्तच लाड चालले आहेत माझे. तर कसं वाटतं आहे तुम्हाला माझं माहेर? नक्कीच सांगा. धन्यवाद.